गावात इलेक्शनची धामधूम असते. सरपंचाचं चिन्ह असतं घोडा. सरपंच प्रचार करत सीताबाईकडे पोहोचतो. घोड्यावर शिका मारायचा सांगून निघतो. सीताबाई शेवंताला हाक मारून नाम्याची भाकर रानात घेऊन जायला सांगतात. 2 गटांच्या प्रचार सभा होतात. हे प्रचार बघून नाम्या सुद्धा भाषण द्यायला सुरुवात करतो. तुम्हाला जादा अन्न पिकवायचं असेल तर तुम्हाला जादा मेहनत करायला पाहिजे. एकजुटीने मोठ ओढली पाहिजे. त्याचं हे भाषण चालू असतं ते त्याच्या हरण्या आणि सरावण्या या बैलांसमोर. तो त्यांना म्हणतो, असं बसून भागायचं नाही. बसून खायला काय आपण पुढारी आहोत. तेवढ्यात नाम्याकडे एक उमेदवार मत मागायला येतो. त्याच्या तोंडून नामदेवराव अशी हाक ऐकल्यावर नाम्या त्यांना म्हणतो, मतासाठी गाढवाला सुद्धा गाढवराव म्हणाल तुम्ही. दुसरा उमेदवार सुद्धा तिथे पोचतो. तिथेच दोघांचे वाद सुरू होतात. नाम्या तिथून सटकतो. शेवंत नाम्याला भाकर द्यायला चाललेली असते. बत्ताशा शिवारातून येऊन तिची वाट अडवतो. तो तिला म्हणतो, नाम्याला तेवढी भाकर आणि मला ठोकर. ती त्याला म्हणते, ज्याच्या त्याच्या नशिबाने मिळते भाकर बी आणि ठोकर बी. निवडणुकीत सरपंचाचा घोडा जिंकतो. भव्य मिरवणूक निघते. गावात तमाशा आलेला असतो. बत्ताशा नाम्याला रात्री तमाशाला येतो का म्हणून विचारतो. नाम्या त्याला म्हणतो, थांब, आईला विचारून येतो. बत्ताशा त्याला अडवतो आणि म्हणतो, म्हातारी बोंबलेल, न सांगताच जायचंय. रातच्याला तयारीत राहा सांगून बत्ताशा निघतो. नाम्या दमून तिकडेच आडवा होतो. तेवढ्यात आई मागून आवाज देते, देवाला नैवेद्य दाखवून ये आणि तू ही भाकर खायला ये म्हणते. नाम्या तयार नसतो. ती त्याला देवळात पिटाळते. तो देवळात येतो. तो देवाला म्हणतो, आईने सतवलं म्हणून आलो. एकदा माझा रुबाब वाढवून टाक म्हणजे म्हातारी काय पण बोलणार नाही. देवाला नैवेद्य दाखवून नारळ वाढवायला बाहेर येतो. देवाला परत आठवण करून देतो, तेवढं विसरायचं नाही बरं का. तेवढ्यात तिथे नारळ वाढवून घ्यायला एक बाई आलेली असते. तो न बघताच तिला म्हणतो, गुरुवांची कामं आम्हालाच सांगा. नारळ वाढवून तिला देतो. गुरुवाचा अर्धा नारळ तिच्याकडून परत घेतो. तेवढ्यात तिथे गुरव येतो. तो त्यांना म्हणतो, केवढी देखणी बाई आहे, कुणाकडे आली आहे. गुरव त्याला सांगतो, ती तमाशातली बाई आहे, देवदासी आहे. तो गुरुवांना म्हणतो, देवाची काय कमाल आहे बघा ना, देवदासी तमाशात आणि तुम्ही इथं. गुरव रागात निघून जातो. रात्री नाम्या बत्ताशा तमाशाला येतात. तमाशात तिला बघून नाम्या बेहोश. तिला दिलेले पैसे बघून तो चिडतो. तमाशा संपल्यावर बॅकस्टेजला तिला भेटायला जातो. नाच आवडलाय हे सांगायला आलोय. तो तिला म्हणतो, लोक पैसे देताना चावटपणा करतात, ते मला अजिबात आवडलं नाही. आमच्या आईने तर कंबरड्यात लात घातली असती त्याच्या. ती नाम्याला म्हणते, तुमच्या आईसारखी जर मला आई असती तर कशाला मी पडले असते या धंद्यात. तेवढ्यात तिला भेटायला दौलतराव तिथे येतो. खुशीने तिला पैसे देऊ करतो. नाम्याला त्याची माणसं बाहेर घेऊन जातात. पुन्हा वर आली तरी नाम्या झोपलेलाच असतो. आई त्याला उठवून चहाची बुकी आणायला पाठवते. वाटेत सरपंचाला भाजीवाली भेटते. तिचे 10 रुपये सरपंचाकडे बाकी असतात. तो निवडणुकीसाठी पैसे लागल्याची कारण तिला देतो. तेवढ्यात नाम्या तिथे हजर होतो. तो सरळ त्याला म्हणतो, काल मी किती तुम्हाला बोलवलं पण तुम्ही मला ओळखच दाखवली नाही का, मला कटवलं. समोर उभ्या असलेल्या भाजीवालीला सांगतो, काल रात्री तमाशाला सरपंचांनी 10 रुपयाची नोट काढून दिली बाईला. निवडणूक संपली आता तरी खोटं बोलताय. तो सरपंचाला म्हणतो. सरपंच भाजीवालीला तिचे 10 रुपये देऊन टाकतो. आता सरपंचाला नाम्याचा बंदोबस्त करायचा असतो. तो मारुतरावला सांगतो, तसा बावळट आहे पण जर याला आणलं तर गावभर बोंबलत फिरेल. मारुतराव सरपंचाला सांगतो, सीताबाई लई कडक आहे. तिलाच जाऊन सांगतो की हा काल रात्री तमाशाला गेला होता. म्हातारी सरळ करेल त्याला. सरपंच म्हणतो, बावळट आहे पण कुठे घात करेल सांगता यायचं नाही. मारुतराव सीताबाईकडे जायला निघतो. शेवटता सीताबाईला नवीन साडी दाखवायला येते. ती मावशीकडे नाम्याबद्दल चौकशी करते. मावशी चहाची बुकी आणायला पाठवलंय म्हणून सांगते. निघताना तिला नाम्या भेटतो. ती नवीन साडी नाम्याला दाखवते. ती कशी दिसते म्हटल्यावर आरशात जाऊन बघ मग कळेल म्हणून नाम्या पुढे निघून जातो. पुढे गेल्यावर बत्ताशा तिची वाट अडवतो. त्याला बडबडून ती निघून जाते. बत्ताशा नाम्याकडे येतो. तमाशा बघून झोप लागली का विचारतो. म्हातारीला काही सांगू नको नाही तर तुझं काही खरं नाही म्हणतो. मारुतराव सीताबाईला कळ लावायला आलेला असतो. बत्ताशा नाम्याची बाजू सावरून धरतो. भैरवाच्या देवळात कीर्तनाला गेलो होतो. तिथे मारुतराव आले आणि म्हणाले, चला तमाशाला. सीताबाई भडकते आणि म्हणते, माझ्या पोराला तमाशाचा नाद लावून त्याचं वाटोळ करायचं आहे का तुला. बत्ताशा त्याला तिथून बाहेर काढतो आणि म्हणतो, ठगाचं लफडं सगळ्या गावभर बोंब करेन. बत्ताशा परत घरात येतो. सीताबाई त्यांना सांगते, कीर्तन सोडून दुसरीकडे कुठेही जायचं नाही. ते दोघे परत रात्री तमाशाला जातात. द्रौपदी वस्त्रहरण नाटकाचा प्रयोग चालू असतो. इथे कृष्ण पिऊन टाईट असतो. जसं द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू होतं नाम्याची घालमेल सुरू होते. नाच्या कृष्णाला बोलवायला येतो. इथे नाम्याला सहन होत नाही. तो तडक स्टेजवर धावून जातो. मारामारी करतो. बॅक स्टेजला येऊन कृष्णाला मारतो. कलावती येऊन नाम्यालाच विचारते, तुम्हाला काय टकुर बिकुर हाय की नाही. समजा वगाचा सत्यानाश केला. ती त्याला समजावते, ते सगळं नाटक होतं. लगेच किसनदेव येणारच होता. नाम्या तिला म्हणतो, तो कसला येतोय, दारू पिऊन पडलाय तिकडे आणि नसता आला म्हणजे केवढा घोळ. ती त्याला म्हणते, येडेच आहात तुम्ही. तो म्हणतो, तुमची अब्रू वाचवून परत मीच वेडा. नाम्याला रानात जातानाही तीच आठवते. नाम्या मुजगावण्यासोबत असतो. कलावतीचा पड दुसऱ्या गावात जात असतो. शेवंता पोलक शिवायला टेलरकडे येते. बत्ताशाला बघून ती त्याला उलट उत्तर द्यायला लागते. तो तिला विचारतो, माझ्यावर एवढी डाफरतेस, नाम्या असता तर एवढी डाफरली असतीस का. ती गेल्यावर नाम्या त्यांना दिसतो. बत्ताशा त्याला सांगतो, कलावतीचा खेळ पाडगावला आहे, जातोस का तिथे. ती तुझ्याबद्दल विचारत होती. तमाशाला पाडगावला म्हणजे नाम्याच्या मामाचं घर. म्हातारीला मनवायला दोघे घरी येतात. बत्ताशा सीताबाईला नाम्याच्या स्वप्नात मामा आल्याचं सांगतो. 2-4 दिवस त्याला तिथे मजा करून येऊ
येऊ दे, जत्रा आहे, तो सांगतो. जत्रा म्हटल्यावर सीताबाई सुद्धा नाम्याबरोबर जायला तयार होते. एसटी पाटगावला येते. नाम्या लपून तमाशाला जात असतो. मामा त्याला अडवतो. नाम्या त्याला जत्रेत हिंडून येतो म्हणतो. नाम्या फडात येतो. कलावतीला भेटून तो सांगतो, बताशाने मला सांगितलं की तुम्ही मला भेटायला बोलवलं आहे म्हणून. तो तिला आणलेली भेट देतो. नाटक चालू होणार असतं, पण मारुतीचं काम करणारा पिऊन टाईट असतो. नाम्याला हनुमान होण्यासाठी कलावती गळ घालते. नाम्याला हनुमान केलं जातं. त्याचं काम फक्त खूण केली की वरून उडी मारायची एवढंच असतं. सीताहरणाचा प्रयोग सुरू होतो. नाम्याला तिथे मामा दिसतो. नाच्याने उडी मार सांगितल्यावर नाम्या उडी मारतो, पण शेपूट वरच अडकतं. तो शेपूट शोधायला लागतो. प्रेक्षकात एकच हशा पिकतो. नाम्या मुकुट काढून रावणाशी भांडायला लागतो. प्रेक्षकांमधून उठून मामा नाम्या अशी हाक मारतो. नाम्याला मामाच्या चेहऱ्यावर रावणाचा मुकुट दिसतो. नाम्या हळूच घरात घुसतो. झोपून वर आईलाच विचारतो, कुणाची वाट बघताय, झोपा की आता. आई त्याला मारत उठवते. कसा आलास विचारते. भिंतीवरून उडी मारून आलो, तो म्हणतो. मामा सांगतो, झाडावर माकडासारख्या उड्या मारत होता. नाम्या आईला म्हणतो, मी एकटा नव्हतो गेलो, माझ्यासोबत मामा सुद्धा होता. आई रागाने त्याला घराबाहेर काढते. रात्री नाम्या बैलगाडीत झोपतो. सकाळी कलावती त्याच बैलगाडीत बसून निघते. उठल्यावर तो बैलगाडीतून खाली उतरतो. मला घरातून हकलवलंय, आता रेल्वे स्टेशनवर जाऊन हमालीचं काम करी, पण घरी जाणार नाही. नाम्या त्यांना सांगतो. नाच्या त्याला आमच्या बरोबर चला, म्हणजे तुमची राहायची सोय होईल आणि काम पण मिळेल म्हणतो. तो परत बैलगाडीत बसतो. तमाशाची रिहर्सल चालू होते. नाम्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते, पण काही केल्या नाम्याला जमत नसतं. पडाचा मालक त्याला म्हणतो, हा कसला सोंगाड्या होणार. नाम्या म्हणतो, आता होऊनच दाखवतो. नाम्याला आता जमलेलं असतं. नाम्या आता त्यांच्या नाटकात भाग घेतो. इथे आईला नाम्याची आठवण येत असते. शेवंताच्या लग्नाचा विषय निघतो. नाम्याची आई बत्ताशाचं स्थळ शेवंतासाठी सुचवते. एकदा नाम्याला माडीवरचा खेळही केला जातो हे कळतं. माडीवर कलावतीला बघून तो चिडतो. कलावती परत आल्यावर तिला नाम्या मी सोडून चाललोय म्हणतो. नाम्या तिच्यावर राग काढतो. असली कामं करण्यापेक्षा भीक मागायची, नाहीतर स्वतःचा फड काढायचा. कलावती म्हणते त्यासाठी पैसा लागतो. तो आणणार कुठून. नाम्या तिला 2000 रुपये मी आणतो म्हणतो. तिथे असलेला माणूस ही बातमी फड मालकाला देतो. नाम्या गावाकडे जायला निघतो. फड मालक नाम्यावर हल्ला करवतो. फडाचा मालक नाम्याचा कुर्ता घेऊन कलावतीकडे येतो. नाम्या स्वर्गात फडासाठी पैसे गोळा करत असेल म्हणतो. ती त्याला घालवून देते. तमाशाला कलावती तयार नसते. मालक तिला जबरदस्तीने स्टेजवर पाठवतो. नाम्या हॉस्पिटलमध्ये असतो. डॉक्टर त्याला डिस्चार्ज देतात. तो बत्ताशाकडे येतो. बत्ताशा त्याला पैशाची मदत करतो. तो परत फडाकडे येतो. 2000 रुपये तो कलावतीच्या हातात देतो. स्वतःचा फड काढायचा म्हणतो, पण कलावती त्याला म्हणते, नुसतं फड काढायचं म्हटलं तर लाल्या शेटने तुम्हाला संपवण्याचा कट आखला. नाम्या म्हणतो, आता घाबरायचं नाही. तिला घेऊन लाल्या शेटकडे जातो. शेटला मारतो. सगळे लाल्याला पिटाळून लावतात. कलावतीचा नवा फड उभा राहतो. बत्ताशाचं लग्न शेवंताबरोबर होतं. नाम्याने बत्ताशाला घेतलेले उसने रुपये व लग्नाचा आहेर म्हणून 4000 रुपये पाठवलेले असतात. लाल्या शेठ फडाच्या इतर सदस्यांना भडकवतो. समिती निर्णय देते. दोन्ही फडांची चढाओढ होते. कलावतीचा तमाशा जिंकतो. 15 मिनिटात तमाशा पुन्हा चालू होणार असतो. लाल्या शेठ त्याच्या माणसांना कामाला लावतो. तमाशा चालू होतो. तमाशा चालू असताना अंडी फेकली जातात. नाम्या त्यांना अडवतो. एवढी अंडी फेकण्यापेक्षा ऑमलेट करून टाकली असती तर निदान खाता आली असती. जनतेपुढे सरकारलाही नाक घासावं लागतं. तर अंडीवाल्यांची काय बात. नाम्या म्हणतो. प्रेक्षकांना नाम्या अंडी फेकणाऱ्यांना हुडकून काढायला सांगतो. बाकीचे लोक उठून त्यांना मारून पिटाळतात. अंड्यांचा वार फुकट गेल्यामुळे लाल्या शेठ चिडतो. फडाला आग लावतो. सगळीकडे पळापळ होते. लोक बाहेर येऊन लाल्याला पकडतात. नाम्या त्यांना लाल्याला सोडायला सांगतो. शेवंता एका माणसाबरोबर बाहेर जाते. नाम्याला तिच्यावर संशय येतो. तो त्यांच्या मागावर जातो. तमासगिरांच्या मुलांना सांभाळण्याचं काम कलावती करत असते. नाम्या तिच्या समोर येतो. या वाणाने 25 फटके मारा माझ्या डोक्यावर म्हणतो. गावोगावी जाऊन त्यांचे तमाशाचे प्रयोग सुरू होतात. नाम्याचं नाव पेपरमध्ये येतं. बत्ताशा सीताबाईला दाखवायला येतो. तमाशाच्या कमाईतून नाम्याने तमासगिरांच्या मुलांसाठी बिल्डिंग बांधलेली असते. बत्ताशा काकूला समारंभाला घेऊन जातो. आई धावत नाम्याला भेटायला येते. कलावती ही आईला भेटते. आई त्यांचं लग्न ठरवते. आई तिला म्हणते, नाम्याला जन्म जरी मी तिला असला तरी तू त्याला घडवलंस.